नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। ही आहे अगदी ढाबा स्टाईल अशी तवा पनीरची भाजी। आहे की नाही अगदी परफेक्ट। चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात। आधी सुरुवातीला आपण पनीर मॅरिनेट करून घेऊयात। त्यासाठी एक मोठा चमचा भरून दही घेते। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, एक चमचा तिखट, एक चमचा गरम मसाला, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मीठ। आपण हे सगळं कालवून घेऊयात। यामध्ये मी पाव किलो पनीरचे मोठे चौकोनी तुकडे करून घेतलेले ते घालते। या मसाल्यांच्या दह्यामध्ये हे पनीर असं मॅरिनेट केलं की त्यातले सगळा स्वाद या पनीरमध्ये उतरतो आणि ते पनीर भाजीमध्ये अतिशय छान लागतं। आपण ह्याला सगळं पनीरला हे दही कोट केलेलं आहे। आपण आता ह्याला अर्धा तास मॅरिनेट करूयात। आता अर्धा तास झाला आहे, आपलं पनीर सगळं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण भाजी करूयात। आता आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घालूयात। बटर घातलं तरी चालतं। तर थोडेसे जिरे घालूयात। जिरे तडतडल्यावर एक मिरची घातली बारीक चिरून। त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातले। कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ आपण। त्याच्यात अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकूयात। ती पण थोडीशी याच्यावर परतून घेऊ। त्याच्यामध्ये एक कॅप्सिकम टाकू, शिमला मिरची बारीक चिरलेली। त्याच्यामध्ये आपण 1-2 टोमॅटोची प्युरी केली आहे ती टाकूया। याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूयात। 1 चमचा गरम मसाला, थोडीशी धणेपूड, थोडासा चाट मसाला, 1 चमचा भरून पावभाजी मसाला, 1 चमचा लाल तिखट। आता हे सगळे मसाले आपण ह्याच्यात मिसळून हे छान परतून घेऊयात। अगदी घरच्या मसाल्यांमध्ये ही भाजी अतिशय छान होते। मुलांना पनीरची भाजी म्हणजे खूप प्रिय असते, त्यामुळे घरच्या घरी जर अशी भाजी केली तर मुलंही खुश। एक अर्धी वाटी पाणी घालूयात हे सगळं शिजण्यासाठी आणि छान तेल सुटेपर्यंत ही मसाला शिजवून घेऊयात। ह्याच्यात थोडीशी हळद, थोडासा पनीरचा चुरा घालते। छान परतून घेऊयात आपण हे। आता मी ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते टाकणार आहे। खरं तर तवा पनीर म्हणजे तव्यावर करतात, पण त्यांच्याकडे मोठा तवा असतो। आपण ही पॅनमध्ये करत आहोत। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद्या वेळेस डब्यामध्ये पण न्यायला हा बेत अतिशय चांगला आहे। आता गॅस मीडियम टू हाय ठेवणार आणि 1-2 मिनटं याला शिजू द्यायचं। पनीर छान शिजलेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये आता थोडीशी कसुरी मेथी टाकूयात आणि थोडीशी कोथिंबीर। या कसुरी मेथीनी पण भाजीला खूप छान स्वाद येतो बरं का। अशी घरच्या घरीच आपली चटपटीत अशी ढाबा स्टाईल तवा पनीरची भाजी तयार झालेली आहे। पोळीबरोबर, भाकरीबरोबर, नान, पराठ्याबरोबर, कशाही बरोबर आपण एन्जॉय करायचं। तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये मला कळवा। तुमचं सहकार्य हीच माझी प्रेरणा। धन्यवाद। मस्त खा, स्वस्थ रहा।